राकेश जी, हा व्यवसाय तुम्ही सुरू केला आहे, तुमच्या 70 वर्षापासून तुमच्या पिढीपासून हा व्यवसाय सुरू आहे. कशा प्रकारे सुरुवात झाली आणि त्यांनी सुरुवात केल्यानंतर तुम्ही या व्यवसायात कसे आले? आता आजोबांनी सुरुवात केली. हं, आधी पहिल्यांदा पायाने खुंदायचे, हं, नंतर वाळू घालायचे आणि छाणीने छानायचे अच्छा. हाताने. हं, आणि 100 किलो पॅकिंग राहायची त्यावेळेस. अच्छा. हं. मग मग नंतर बाबांनी सुरुवात केली. हं, नंतर मग मशिनी निघाल्या. अच्छा, आता मशिनीद्वारेच आम्ही बनवतो. तेच सेम प्रोसिजर. अच्छा. आरारोट, रंग, पाणी आणि वाळवत घालायचा. हं. वाळल्यानंतर त्याला पिसाई करायची. प्रत्येक वर्षी किती किलो तुम्ही जे आहे हा गुलाल बनवता आणि व्यवसाय महाराष्ट्रात इथं कुठं कुठनं तुमच्याकडे ग्राहक येतात? महाराष्ट्र पूर्ण विदर्भच आहे. वर्धा, अमरावती, अच्छा. शिवनी वगैरे विदर्भ, नागपूरमध्ये पण. तुमच्याकडे दोन दोन मशीन आहे. या मशिनीचा उपयोग कसा काय करता तुम्ही? या मशिनीचा उपयोग बनवण्यात येते, अच्छा. मिक्स करण्यात. म्हणजे काय मिक्स करता? आरारोट, रंग आणि पाणी. अच्छा. आणि त्यानंतर काय प्रोसेस होते? त्यानंतर प्रोसेस याला वाळत घालावं लागते बाहेर. हं. आणि वाळल्यानंतर त्याला पिसाई करावं लागते. पिसाई करायची कोणती मशीन आहे? ही मशीन आहे पिसाई करायची. अच्छा, यह मशीन में। हमारे साथ कमल आदमने हैं जो जिनकी शादी को 40 साल हुए और 40 सालों से उन्होंने अपना ये पारिवारिक व्यवसाय जो है चुना है और यह वह हमेशा इस व्यवसाय में मदद करती आ रही है अपने शादी के बाद से। कमल जी, तुम्ही तुमचं लग्न झालं त्यानंतर या घरात आला, कशा प्रकारे तुम्ही हा व्यवसाय मग स्वीकारला आणि काय तुम्ही आल्यानंतर कसं पाहिलं पहिल्यांदा? आमचे सासरे करायचे, बाया राहायच्या, त्यांना आम्ही बघून बघून शिकलो. ते आम्हाला अनुभव आला. मग आमचे सासरे होते तोपर्यंत त्यांनीच केलं. मग ते गेले, मग यांच्यासोबत आम्ही करायचे. बाया माणसंच राहायचे, आम्ही करत नव्हतो, फक्त बघत होतो. आता आमचे सासरे पण नाही आहे, आता यांच्याच्यानी पण होत नाही, म्हणून आम्हाला मदत आम्ही स्वतः करतो. माणसं वगैरे काही मिळत नाही आणि खूप आता कमी झाला आहे स्टॉक आमचा. आधी पूर्वी खूप चालायचा, आता कमी झालं. ते सिजनेबल असते ते, म्हणून आम्ही करून घेतो. जागा पण लागत? हां, जागा पण भरपूर लागते, जागा पण कमी आहे. आणि आता आधीपासूनचा बिझनेस आहे तर कोणी काही म्हणत नाही, 1 महिन्याचंच काम आहे बा म्हणून कोणी काही बोलत नाही, करू देतात. तर ते आम्हीच करतो. आम्ही बाई माणसं काही लावत नाही. माझा मुलगा, मी आणि माझे मिस्टर. अच्छा. पूर्वी जे आहे खूप ग्राहक होते विदर्भात. आता पण तुमचं विदर्भापर्यंत काम आहे. याच्या आधी पण भरपूर ग्राहक येत होते का? आणि तेव्हा कसं चालायचं? तेव्हा जेव्हा मशीनी नव्हत्या तेव्हा मग कसं हाताने काम करायचं? कसं? पायाने तुडवत होते आणि हाताने घासून. आमच्या सासूबाई पण घासायच्या आणि त्यांचं पाहून आम्ही शिकलो. तर आम्हाला पण यायचं, आम्ही पायाचं पण केलं आहे. आता मशीन निघाले, 10-12 वर्ष झाले. तर आता म्हणजे तो त्रास कमी झाला. तर मशीननी बनवून वाढत घालायच्या, मग फिल्टर करायचं असं. आता सोपं झालंय काम? हां, सोपं झालं. म्हणजे 10 माणसं लागायचे आधी, आता 2 माणसांमध्ये काम होतं. आता छोटा आहे म्हणून. खूप मोठा केलं तर मग त्याला पण माणसं लागतातच, वाढवायला, आणायला. 2 माणसांनी काम होत नाही. आता हे कमी आहे म्हणून आम्ही घरच्या घरी करतो. पहले ज़माने में जब 70 साल पहले आदमने परिवार ने अपना ये व्यवसाय शुरू किया, तब हाथों से काम किया जाता था, मगर जिस तरह से मशीनों का उपयोग किया, उस तरह वक्त से जो है मैन पावर की कमी हुई और कम किया गया, और उसके बाद से आदमने परिवार खुद परिवार के लोग इसमें आ गए और वो मशीनों की सहायता से जो है ये व्यवसाय कर रहे हैं, जो पिछले 70 सालों से अब तक निरंतर शुरू है। कैमरा पर्सन विलास के साथ मैं प्रकाश शुंकलवार, महाराष्ट्र टीवी 24, नागपुर।